आज बघूया गव्हाची पांढरी शुभ्र कुरडई कशी बनवायची. कुरडयांचा रंग बघा किती सुंदर आलाय. तळल्यानंतर ही कुरडई दुप्पट फुलते. शिवाय वर्षभर याचा रंग जशास तसा राहतो, अजिबात बदलत नाही. गव्हाचा चीक काढायचं म्हटलं की हाताने तासनतास चुरत बसावं लागतं. आज या व्हिडिओमध्ये मी मिक्सरवरती झटकीपट गव्हाचा चीक कसा काढायचा ते दाखवणार आहे. तसेच चीक काढायचा म्हटलं की खूप भांडी खराब होतात, भांड्यांचा पसारा होतो. भांड्यांचा पसारा न करता, जास्त भांडी न वापरता 2 ते 3 पातेल्यांचा वापर करून चीक काढलेला आहे. बऱ्याच जणांना कुरडई बनवायला जमत नाही. गव्हाचा चीक कसा शिजवायचा, किती पाण्याचं प्रमाण वापरायचं, पण या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे. ती जर फॉलो केली तर पहिल्यांदाच जरी कुरडई बनवत असाल तुम्ही तरीसुद्धा कुरडई जमेल, एवढी सोपी पद्धत स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. चला तर मग बघूया गव्हाची पांढरी शुभ्र कुरडई कशी बनवायची. त्याच्यासाठी मी इथे 2 किलो गहू निवडून स्वच्छ घेतलेत. आता हे गहू एका मोठ्या भांड्यामध्ये घातले. गहू भिजल्यानंतर फुगतात, त्याच्यामुळं मोठ्याच भांड्याचा वापर करायचा. पाणी घालून गहू 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यामध्ये पुन्हा दुसरं पाणी ओतायचं आणि प्लेट ठेवायची या भांड्यावरती आणि हे भांडं उन्हात ठेवून द्यायचं. आता सकाळी जर गहू भिजवले असतील तर संध्याकाळी याच्यावरचं पाणी बदलायचं, दुसरं पाणी ओतायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी याच्यावरचं पाणी काढायचं, दुसरं पाणी ओतायचं. म्हणजे 3 दिवस हे गहू भिजवणार आहोत तर सलग सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंग याच्यावरचं पाणी काढायचं. गहू भिजवून कुरडई केल्यामुळं थोडासा गव्हांचा वास येतो, पण सकाळ संध्याकाळ पाणी बदललं तर खूप जास्त वास येणार नाही. गहू भिजवून कुरडई करतोय तर थोडाफार वास येईल, पण खूप जास्त वास येत नाही व्यवस्थित गहू 2 टायमिंग धुतले तर. 3 दिवस हे मी गहू भिजवलेत आणि आज 4था दिवस आहे. याचा चीक काढणार आहे. इथं मी 3 पातेल्यांमध्ये पाणी घेतलंय. सगळ्यात मोठं पातेलं, त्याच्यापेक्षा छोटं आणि त्याच्यापेक्षा छोटं अशी 3 पातेले घेतलेत. आता हे गहू छान भिजलेले आहेत 3 दिवस. 4थ्या दिवशी मी चीक काढायला घेतलाय. गहू हातावरती प्रेस केला तर यातला चीक निघतोय, म्हणजे गहू व्यवस्थित भिजलेला आहे. असा हातावरती प्रेस केल्यावर चीक निघत नसेल तर एखादा दिवस गहू एक्स्ट्राचा भिजवू शकता. आता आज मी चीक मिक्सरवरती काढणार आहे. गहू हाताने चुरून चीक काढायचा म्हटलं की तासनतास लागतो, पण अशा प्रकारे मिक्सरवरती चीक काढून बघा, खूप झटपट चीक निघतो. आता या गव्हामधलं पाणी काढलं. थोडे थोडे गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि मिक्सर प्लस मोडवरती फिरवायचा आहे, म्हणजे बंद चालू करत उलट्या दिशेने मिक्सर फिरवायचा आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही, आपल्याला ओबडधोबड याची भरड करायची आहे. खूप जास्त बारीक करू नका, नाहीतर कुरडया लाल होतात. किंवा मिक्सरसुद्धा कंटिन्यू चालू ठेवू नका, बंद चालू करत फिरवा. कंटिन्यू मिक्सर चालू करून जर तुम्ही याची भरड केली तरीसुद्धा हे खूप बारीक होतं आणि कुरडया लाल होतात. त्यामुळं मिक्सर प्लस मोडवरती फिरवा आणि जाडसर भरड करून घ्या. आता ही केलेली भरड सगळ्यात पहिल्या मोठ्या पातेल्यात घातली. सगळे गहू प्लस मोडवरती मिक्सर फिरवून मी भरड करून घेतलेत. हाताने याला 5-1 मिनटं चुरायचं, म्हणजे 1-2 गहू जर अख्खा राहिला असेल तर अशा प्रकारे चुरल्यामुळं तो सुद्धा फुटतो आणि त्यातला चीक निघतो. आता यातली जी गव्हाची भरड आहे ती अशा प्रकारे गच्च पिळून काढायची आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करायची आहे. मिक्सरवरती खूप झटपट आणि अगदी घट्ट चीक निघालेला आहे. हाताने चुरायचं म्हटलं की अर्धा-1 तास तरी यात जातो, पण मिक्सरवरती जर चीक काढला तर फक्त 5-7 मिनिटामध्ये चीक काढून होतो. आता पूर्ण यातला जो गव्हाचा चोथा किंवा भरड आहे ती अशा प्रकारे पिळून काढली आणि आता एक पिठाची गाळणी घ्यायची आणि त्याने अशा प्रकारे यातली जी उरलेली भरड आहे ती काढून घ्यायची. हा चीक गाळून घेणार आहोत. गाळते वेळी याच्यामध्ये जर खूप जास्त भरड राहिली तर व्यवस्थित गाळलं जात नाही, म्हणून शक्य तेवढी भरड यातली काढून घ्यायची. आता या दुसऱ्या पातेल्यात जी भरड घातली आहे ती सुद्धा हाताने 5-1 मिनटं चांगलं चुरून घ्यायचं आहे आणि चुरल्यानंतर त्यातला जो गव्हाचा चोथा किंवा भरड आहे ती तिसऱ्या पातेल्यामध्ये टाकायची आहे.
आता बघा तुम्ही पहिल्या पातेल्यात एकदम घट्ट चीक निघालेला आहे आणि दुसऱ्या पातेल्यात जर बघितलं तर त्याच्यापेक्षा पातळ चीक निघालेला आहे. आता सेम पद्धतीने तिसऱ्या पातेल्यात ही गव्हाची भरड टाकली आणि त्यालासुद्धा चुरून घ्यायचं आहे. यातलीसुद्धा जी उरलेली गव्हाची भरड आहे ती गाळणीने काढून घ्यायची. आणि आता जे तिसरं पातेलं आहे त्यातसुद्धा थोडंसं हाताने 5-1 मिनटं चुरायचं आहे. आता बघा दुसऱ्या पातेल्यापेक्षा तिसऱ्या पातेल्यात जो चीक आहे तो खूप पातळ निघाला आहे. म्हणजे गहू व्यवस्थित भिजले होते, मिक्सरलासुद्धा व्यवस्थित भरड झाली आहे, त्यातला पूर्ण चीक निघालेला आहे. आता तिसऱ्या पातेल्यात जो गव्हाचा चोथा उरलेला आहे तो बाजूला करायचा आणि गव्हाचा चोथा तुम्ही गाई म्हशींना देऊ शकता टाकून देण्यापेक्षा. आता हा गव्हाचा चोथा बघितला तर याच्यामध्ये एकही गहू असा अख्खा नाही, पूर्ण याचा चोथा झालेला आहे आणि चीक खूप छान निघालेला आहे. बघा मिक्सरवरती चीक काढण्याची खूप सोपी पद्धत आहे ही. आता हा चीक गाळून घ्यायचा आहे. मोठ्या एका पातेल्याला मी दुहेरी कापड बांधून घेतले, सुती कॉटनचं सुद्धा बांधू शकता. आणि हा चीक पहिल्यांदा गाळणीत ओतायचा आणि नंतर कपड्यातून गाळून घ्यायचा. कापड पातेल्याला दुहेरीच बांधा, नाहीतर थोडीफार जी गव्हाची बारीक झालेली तांब असते ती जर कपड्यातून गेली खाली तर कुरडया लाल होतात, त्याच्यामुळं कापड दुहेरीच बांधा. आता सगळा चीक अशाच पद्धतीने मी गाळून घेतलेला आहे. आता इथे 2 पातेले भरलेले आहेत गव्हाच्या चिकाने. त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे 2 पातेले चीक वाटतोय, पण दुसऱ्या दिवशी पाणी जर वरचं काढलं तर चीक 1 पातेलंच भरेल. तर आता याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर हे झाकून ठेवलं होतं. याच्यावरती जे पाणी जमा झाले ते काढून घ्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी. याच्यावरचं पाणी 2 ते 3 दिवस पाणी काढायचं आणि 2 टायमिंग म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा याच्यावरचं पाणी काढायचं आणि पुन्हा दुसरं पाणी ओतायचं आहे. याच्यामुळं कुरडया पांढऱ्या शुभ्र होतात, त्याच्यामुळं पाणी 2 टायमिंग काढा. आता 2 दिवस मी याच्यावरचं पाणी सकाळ संध्याकाळ काढलेलं आहे, दुसरं पाणी ओतून पुन्हा. आता तिसऱ्या दिवशी मी याच्या कुरडया बनवणार आहे. तुम्ही चौथ्या दिवशीसुद्धा बनवू शकता. कुरडया बनवायच्या दिवशी मी याच्यावरचं पाणी पूर्ण निथळून काढलं आणि फक्त गव्हाचा घट्ट चीक पातेल्यात ठेवलेला आहे. पाणी पूर्ण निथळून काढायचं. चीक जर पातळ झाला तर पाण्याचं प्रमाण समजणार नाही कुरडई बनवते वेळी, त्याच्यामुळं चीक घट्ट ठेवायचा. आता गव्हाचा चीक चिकट असतो, पातेल्याला चिटकतो, त्याच्यामुळं अशा प्रकारे त्याला फोडून घ्यायचं आणि पूर्ण हे मिश्रण एकसारखं करायचं आहे. बघा याच्यामध्ये कशा गव्हाच्या चिकाच्या अशा गाठी झाल्यात, तर त्या फोडून घ्यायच्या आणि हे मिश्रण असं पातळ प्लेन तयार करून घ्यायचं आहे. आता हा चीक एका पातेल्याने मोजून घ्यायचा आहे आणि बघा एका पातेल्याने मोजून घेतला तर 1 पातेलं भरून हा चीक निघालेला आहे. तर आता याला पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं कुरडईसाठी ते सांगते. गव्हाचा चीक मोजून घेतला, जे भांड्याने मोजून घेतलाय त्या भांड्याच्या अर्ध भांडं पाणी ठेवायचं आहे. या पातेल्याने मी मोजून घेतलं होतं, 1 भांडं चीक निघाला होता, तर मी याच भांड्याने अर्ध भांडं पाणी ठेवलंय. वरती 1 ग्लास पाणी एक्स्ट्राचं ठेवलंय. गव्हाच्या क्वालिटीनुसार चीक जर घट्ट झाला तर पाणी वापरता येतं, त्याच्यामुळं 1 ग्लास पाणी जास्त ठेवलं. पाणी गरम झालं की जे 1 ग्लास एक्स्ट्राचं पाणी ठेवलं होतं ते मी काढून घेतलं. आता या पाण्यामध्ये मी मीठ घातलं चवीनुसार आणि हे पाणी थोडंसं उकळी येऊ द्यायचे, खूप जास्त उकळी येऊ द्यायची नाही, नाहीतर मग गाठी होतात याच्यामध्ये. बघा पाणी थोडीशी उकळी येते. या टायमिंगला याच्यामध्ये हा गव्हाचा चीक ओतायचा एका हाताने. एका हाताने सलग याला अशा प्रकारे ढवळायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. चाटू असेल, चाटूने हाटलं तर एकदम मस्त, पण चाटू नव्हता माझ्याकडे, लाटण्याने सुद्धा तुम्ही हाटू शकता, अजिबात गाठी होत नाहीत. आता याला कंटिन्यू ढवळायचं आहे. चीक खालच्या साईडने घट्ट होत येतोय, त्याच्यामुळं याला कंटिन्यू ढवळायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची, फुल गॅस ठेवायचा नाही आणि कंटिन्यू याला
अशा प्रकारे ढवळलं तर बघा चीक हळूहळू घट्ट होत येतोय. आता बघा चीक घट्ट वाटतोय थोडासा. जे 1 ग्लास एक्स्ट्राचं पाणी ठेवलं होतं काढून त्यातलं मी 2 पळी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. गव्हाच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं, खूप जास्त नाही. पण जेवढा चीक आहे त्याच्या अर्धं पाणी ठेवायचं. आता गॅसवरतून पातेलं खाली उतरवलं, गॅस बंद केला थोड्या वेळासाठी आणि पातेलं दोन्ही पायांच्या मध्ये धरलं कपड्यानी आणि अशा प्रकारे याला व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे. 1-2 गाठी असतील तर त्या फुटल्या जातात आणि गव्हाचा चीक प्लेन तयार होतो. शक्यतो गाठी होतच नाहीत. पाणी जर थोडं उकळत असेल त्यात चीक ओतला तर, पाणी खूप उकळत असेल आणि चीक ओतला तर गाठी होतात. तर आता पुन्हा गॅसवरती पातेलं ठेवलं, झाकण ठेवलं, 2-3 मिनिटं स्लो गॅसच्या फ्लेमवरती वाफ दिली. पुन्हा अशा पद्धतीने पळीने त्याला हटून घेतलं आणि याच्यावरती मी थोडंसं हाताने पाणी टाकले कारण खालच्या साईडला चीक करपेल म्हणून. चीक व्यवस्थित शिजला जातो. तर याच्यावरती झाकण ठेवून अधेमध्ये याला अशा प्रकारे हटून घ्यायचे आणि हे आपल्याला 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर चीक शिजलाय की नाही समजत नसेल किंवा ओळखता येत नसेल तर काय करायचं, 10 ते 12 मिनिटं चीक शिजवून घेतल्यानंतर साचामध्ये थोडंसं पीठ घालायचं कुरडईचं आणि कपड्यावरती किंवा प्लास्टिकवरती एक कुरडई घालून बघायची. 2-1 मिनिटांनी कुरडई गार झाली की हाताने उचलून बघायची. ती कपड्याला किंवा प्लास्टिकला न चिटकता व्यवस्थित हातावर उचलली गेली तर समजायचं की पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे आणि जर चिटकली तर अजून एक 4-5 मिनिटं पीठ शिजवून घ्या. आता 10 ते 12 मिनिटं स्लो गॅसच्या फ्लेमवरती मी पीठ शिजवून घेतले आणि साचामध्ये पीठ भरलं आणि आता याच्या कुरडया करू. मी प्लास्टिकवरती कुरडया करत आहे कारण खूप छान कुरडया निघतात नंतर वाळल्यानंतर, अजिबात चिटकत नाहीत. कपड्यावरती कुरडया बनवल्या तर त्याच्यावरती वाळल्यानंतर पाणी टाकून काढावं लागतं, कपड्याला चिटकतात. त्याच्यामुळं प्लास्टिकवरती खूप छान कुरडया होतात आणि बघा किती छान कुरडया होतात. अजिबात गाठ झालेलं नाही पिठामध्ये आणि खूप पांढऱ्या शुभ्र कुरडया झालेल्या आहेत. गव्हाचा चीक व्यवस्थित शिजला तर कुरडयासुद्धा छान होतात. आणि चीक शिजलाय की नाही हे कसं ओळखायचं ही ट्रिक तर मी तुम्हाला सांगितलेली आहे. एक कुरडई घालून बघायची, गार झाली की हातावर उचलून बघायची. ती जर चिटकली नाही कपड्याला तर परफेक्ट चीज शिजलेलं आहे हे ओळखायचं. तर बघा इथे सगळ्या कुरडया करून झालेल्या आहेत आणि इथे मी थोडेसे तीळ घालून याच पिठाचे सांडगेसुद्धा बनवलेत. शेंगा आणि हे सांडगे खायला आमच्याकडे खूप आवडतात सगळ्यांना, म्हणून मग भरपूर तीळ घातले आणि याचे थोडेसे सांडगेसुद्धा बनवलेत मी. आता सगळ्या कुरड्या बनवून झाल्यात. खूप सुंदर पांढऱ्या शुभ्र कुरड्या झाल्यात. 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात या कुरड्या वाळवून घेणार आहे आणि वाळल्यानंतर बघा या कुरडयांचा रंग काय सुंदर रंग आला आहे, पांढरा शुभ्र आणि परफेक्ट कुरडई तयार झालेली आहे. कुठेही मोडलेली किंवा तुटलेली नाही. खूप सुंदर कुरडई झालेली आहे. ही कुरडई वर्षभर जशास तशी राहते, याचा रंग बदलत नाही, लाल किंवा काळी पडत नाही. पुढच्या उन्हाळ्याच्या सीझनपर्यंत जशास तशी पांढरी शुभ्र कुरडई राहते. आणि आता एक कुरडई तळूनसुद्धा दाखवते की कुरडई किती पांढरी शुभ्र झालेली आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कुरडई टाकली. कुरडई टाकल्याबरोबर कुरडई एवढी फुलून येते, दुप्पट तिप्पट ही कुरडई फुलते आणि रंग बघा तळल्यानंतर किती पांढरा शुभ्र झाला आहे. आमच्याकडे लग्नाच्या वेळी रुखवतात देण्यासाठी खूप सुंदर असा रुखवत करतात देखणा. त्यात ह्या पांढऱ्या शुभ्र कुरडया असतात. बघा अगदी तशीच लग्नात देण्यासारखी कुरडई झालेली आहे. चला तर मग या पद्धतीने स्टेप बाय स्टेप ही कुरडयाची रेसिपी फॉलो करून तुम्हीसुद्धा परफेक्ट पांढरी शुभ्र गव्हाची कुरडई बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.